प्रश्न आहे, सीमा सुरक्षा बल म्हणजेच BSF ने त्यांचा 56वा स्थापना दिवस कधी साजरा केला आहे? तर मित्रांनो, नुकतंच सीमा सुरक्षा बलने त्यांचा 56वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे आणि तो केलेला आहे 1 डिसेंबर या तारखेला. तर मित्रांनो, 1 डिसेंबरला दरवर्षी सीमा सुरक्षा बल त्यांचा स्थापना दिवस साजरा करतात. तर मित्रांनो, सीमा सुरक्षा बल म्हणजेच BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याचा आपण अधिक अभ्यास घेऊया. तर मित्रांनो, याची स्थापना जी झालेली ती 1 डिसेंबर 1965 या दिवशी झालेली. याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि BSFचा मोटो जो आहे तो आहे जीवनपर्यंत कर्तव्य. तर पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याने व्याजमुक्त कर्ज जगन्नाथोडू या योजनेची सुरुवात केली आहे? तर मित्रांनो, व्याजमुक्त कर्ज म्हणजे जे कर्ज दिले जाईल त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज घेतलं जाणार नाही. तर अशी योजना नुकतंच आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केली आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश. मित्रांनो, आंध्र प्रदेशची राजधानी आहे कुर्नूल, अमरावती आणि विशाखापट्टणम. तर मित्रांनो, 3 राजधानी असणारे भारतातील पहिले राज्य जर असा प्रश्न आला तर ते असणार आहे आंध्र प्रदेश. तसेच मित्रांनो, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री हे जगनमोहन रेड्डी आहेत आणि राज्यपाल हे विश्वभूषण हरिचंदन आहेत. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने ओरुनोडोई ही योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो, नुकतंच आसामच्या सरकारने नुकतंच मित्रांनो ओरुनोडोई ही योजना सुरू केली आहे. तर मित्रांनो, यामध्ये कमीत कमी प्रत्येक लेडीजच्या म्हणजे घरातील महिलेच्या अकाउंटला कमीत कमी 823 रुपये प्रत्येक महिन्याला टाकले जातील अशा प्रकारची योजना आहे. तर ही आसामच्या सरकारने सुरू केली आहे. तर मित्रांनो, आसामची राजधानी आहे दिसपूर आणि मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल. तसेच राज्यपाल आहेत जगदीश मुखी. तसेच या आसामबद्दल मित्रांनो अजून एखादा प्रश्न येऊ शकतो म्हणजे एकशिंगी गेंडा. तर एकशिंगी गेंड्यासाठी जो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे ते आसाममध्येच आहे. तर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4, कर्नाटकातील कोणत्या शहरातील बोरिंग मेडिकल कॉलेजचे नाव अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, कर्नाटकमधील बेंगलोर या शहरातील बोरिंग मेडिकल कॉलेजचे नाव अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी असून वृषभावती नदीच्या काठी वसलेले एक शहर आहे. पुढील प्रश्न पाहूया. नुकतंच डेव्हिड प्रोउस यांचं निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर नुकतंच एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व यांचं निधन झालंय आणि त्यांचं क्षेत्र जे होतं ते होतं अभिनय. तर डेव्हिड प्रोउस यांचं निधन झालं ते अभिनय या क्षेत्राशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाने ब्रह्मपुत्रा नदीवर पहिला डाऊनस्ट्रीम पूल बनवण्याची योजना केली आहे? तर मित्रांनो, नुकतंच चायना या देशाने ब्रह्मपुत्रा नदीवर पहिला डाऊनस्ट्रीम पूल बनवण्याची योजना केली आहे. मित्रांनो, इथे ब्रह्मपुत्रा नदीबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा तिबेटमध्ये मानसरोवर या ठिकाणी होतो. तसेच ब्रह्मपुत्रा या नदीला बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखले जाते. तसेच मित्रांनो, इथे चायनाचा देखील संबंध आलेला आहे. तर चायनाबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. चायना हा जगातील लोकसंख्येमध्ये प्रथम असणारा देश आहे. तसेच क्षेत्रफळाने आशियातील सर्वात मोठा देश देखील चायनाच आहे. चायनाची राजधानी ही बीजिंग आहे. चलन रेनमिनबी आहे आणि अध्यक्ष सध्याचे सी जिनपिंग आहेत. पुढील प्रश्न आहे, नुकतंच फायझर वॅक्सिनला परवानगी देणारा पहिला देश कोण बनला आहे? तर मित्रांनो, कोरोनावर एक फायझर नावाची वॅक्सिन आहे, तिला परवानगी देणारा पहिला देश हा
UK बनलेला आहे. तर UK मध्ये फायझर वॅक्सिनला परवानगी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो युकेची राजधानी लंडन आहे आणि तिथलं चलन हे पॉइंट स्टर्लिंग हे आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याने ऑर्गन डोनर मेमोरियल चे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो नुकतंच राजस्थान या राज्याने ऑर्गन डोनर मेमोरियलचे उद्घाटन केले आहे. मित्रांनो राजस्थानबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थान होय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. सध्याचे राज्यपाल कलराज मिश्रा आहेत आणि राजधानी जयपूर आहे. तर मित्रांनो असाही प्रश्न येतो की गुलाबी शहर म्हणून भारतामध्ये कशास ओळखले जाते? तर जयपूरला हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9. सर्वात जास्त गतीने 22,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर मित्रांनो सर्वात जास्ती गतीने 22,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू हा विराट कोहली बनलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब. विराट कोहली. तर मित्रांनो ही माहिती ICC ने दिलेली आहे. तर ICC बद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. ICC चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ज्याची स्थापना 1909 मध्ये झाली होती आणि याचं मुख्यालय दुबई म्हणजेच UAE मध्ये आहे. याचे CEO आहेत मनु साहनी. प्रश्न क्रमांक 10. ICC च्या प्लेयर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी कोणाचे नाव निवडले आहे? तर मित्रांनो ICC च्या प्लेयर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी जे नाव निवडण्यात आले आहे ते आहे तर मित्रांनो याचं उत्तर देखील विराट कोहली हेच आहे आणि मागील प्रश्नाचं उत्तर देखील विराट कोहली हेच होतं. तर विराट कोहलीच 22,000 धावा करणारा पहिला खेळाडू झाला आहे आणि प्लेयर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी देखील विराट कोहलीचेच नाव निवडण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 11. पगार बुक या कंपनीने 2022 पर्यंत कोणास ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर मित्रांनो पगार बुक या कंपनीने 2022 पर्यंत अक्षय कुमारला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतीय सेनेने कोणत्या राज्यामध्ये सायकल अभियानाची सुरुवात केली आहे? तर मित्रांनो भारतीय सेनेने म्हणजेच इंडियन आर्मीने गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये सायकल अभियानाची सुरुवात केली आहे. मित्रांनो भारतीय सेनेबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. भारतीय सेना जिची स्थापना 1895 मध्ये झाली होती. याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. अध्यक्ष मनोज मुकुंद नरवणे आहेत आणि याचा मोटो सर्व्हिस बिफोर सेल्फ असा आहे. प्रश्न क्रमांक 13. नुकतंच जाहीर झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटीत रँकिंग 2021 मध्ये कोणती भारतीय संस्था अग्रस्थानी आहे? तर मित्रांनो यामध्ये IIT मुंबई ही संस्था अग्रस्थानी आहे. IIT भारतामधील संस्था आहे मित्रांनो, जी भारतामधील 1 नंबरवर आहे. तसेच IIT दिल्ली ही भारतामधून 2ऱ्या क्रमांकावर आहे. IIT मद्रास ही भारतामधून 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि IIT खडगपूर ही भारतामधून 4थ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो प्रश्न असाही येऊ शकतो की आशियामध्ये कोणती संस्था QS वर्ल्डच्या रँकिंगमध्ये 1 नंबरवर आहे? तर आशियामधून मित्रांनो युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर ही संस्था 1 नंबरवर आहे. तसेच पूर्ण जगात MIT ही संस्था 1 नंबरवर आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतामधून 1 नंबरवर IIT मुंबई, आशिया खंडामधून 1 नंबरवर आहे युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि पूर्ण जगात 1 नंबरवर आहे MIT.
प्रश्न 14वा, जगामधील सर्वाधिक जोडलेले शहर कोणते बनले आहे? तर मित्रांनो, जगामधील सर्वाधिक जोडलेले शहर हे शांघाय म्हणजे शांघाई हे चीनमधील एक शहर आहे जे बनलेले आहे. मित्रांनो, शांघायबद्दल एक लक्षात ठेवा, NDB म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक याचे मुख्यालय देखील शांघाईमध्येच आहे. फिफा रँकिंगमध्ये सध्या कोणता देश अग्रस्थानी आहे? तर मित्रांनो, फिफा रँकिंगमध्ये बेल्जियम हा देश सध्या क्रमांक 1 वर आहे आणि तसेच मित्रांनो, फिफा रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक 104 असा आहे.